ही आणली आम्ही बाजारातून कोलंबी। नमस्कार मंडळी, ही आहे बारीक कोलंबी। ती सोलून आता साफ केली। ती लागणारे साहित्य: मटार, एक कांदा, लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो आणि खोबरं भाजून कांदा भाजून केलेलं वाटण, लाल आगरी कोळी मसाला, गरम मसाला, हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचे आगरी कोळी मसाला आणि मीठ, आणि लागणार आहे तेल। आता आपण टोमॅटो कापून घेतलाय, कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर कापून घेतलाय, आलं ठेचून घेतलाय। आता बनवूया मटार कोलंबी। आता कढई तापली आहे। आता त्यात टाकूया आपण तेल, 4 पळी, तेल टाकलंय आणि टाकूया त्याच्यात गरम झाल्यावर कांदा आता लाल होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। त्याच्यात टाकून देऊ हे ठेचलेलं लसूण। कांदा लाल झालाय, आता त्याच्यात टाकून देऊ आपण टोमॅटो, नरम होईपर्यंत परतायचा आहे। आता हे मसाले त्याच्यात टाकून देऊ। मसाले पूर्णपणे शिजले आहेत। त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकू आणि आपली ही कोलंबी आहे ती टाकून देऊ। पूर्णपणे हलवून घ्यायचे आहे। आणि त्यात टाकायचे आहेत हे 1 वाटी मटार घेतलाय, तो मटार टाकायचा आहे। आणि टाकूया चवीपुरते मीठ। आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकून देऊ। हे बघा, पूर्ण असे हलवून वाफेवर शिजवून घ्यायचे आहे। आता त्याच्यावर ठेवूया आपण झाकण। आता हे बघा, गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि झाकणावर ठेवायचं आहे पाणी। हे पाणी ठेवून देऊ आणि 15 मिनिटं वाफ बंद करू। आता पाणी सुटलं आहे कोलंबीला। आपल्याला थोडं ग्रेव्हीवाली पाहिजे कोलंबी, म्हणून आपण हे गरम झालेलं पाणी त्याच्यात थोड्या प्रमाणात टाकून देणार आहोत। हे बघा, ही जरा ग्रेव्हीवाली होणार आहे, त्यासाठी आपण थोडं पाणी टाकून दिलं आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅस ठेवला आहे आणि तेल सोडलं आहे। आता आपण झाकण काढलं आणि बघतोय। आता टाकूया वाटण। आणि पुन्हा झाकण ठेवून देऊ। हा आपली कोलंबी तयार झाली। ही बघा, आपली कोलंबी आता तयार झाली आहे। चला तर मग या खायला पनवेलला। आता त्यात टाकूया आपण कोथिंबीर। ही बघा, आपली कोलंबी तयार। ही बघा, आपली कोलंबी रेडी झाली आहे। चला या खायला पनवेलला।